हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल जानवीज डेली डिश। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सिंपल पण चवीला चविष्ट आणि अशी उत्कृष्ट रेसिपी मटकीची भाजी आणि भाकरी। त्याकरिता कांदा, खोबरं आणि लसूण मी भाजून घेते आहे। हे भाजून झालेत की गरम तव्यावर खसखस आणि जिरं तेही भाजून घेते आहे। जोपर्यंत भाजलेलं साहित्य थंड होतं तोपर्यंत मी भाकरीचं पीठ मळून भाकरी बनवायला सुरुवात करते। मी इथे बाजरीची भाकरी बनवते आहे, जे मटकीच्या रशासोबत खूप छान लागते आणि हेल्दीही खूप असतं। मी यूजुअली ट्राय करते मंडे टू फ्रायडे काहीतरी हेल्दीच बनवायचं, बिकॉज वीकेंडला आपण ऑइली बनवून खातच असतो। माझी भाकरी बनवून तयार आहे। जोवर माझी भाकरी होतीये मी भात पण कुकरमध्ये लावून दिलेला आहे। ही आपली टम्म भुकलेली भाकरी तयार आहे आणि माझं भाजलेलं साहित्यही थंड झालेलं आहे। त्या भाजलेल्या साहित्यांचं एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायचं आहे। सोबत त्यात थोडं आलं टाकायचं। आता आपण करूया भाजीची तयारी। त्याकरिता गरम तेलमध्ये जिरं मोहरी टाकून बनवलेलं पेस्ट टाकायचं। एक 3 ते 4 मिनिटं ते परतून घ्यायचं आहे आणि जेव्हा त्याला ऑइल सुटेल तेव्हा त्यात मी बेसिकचे मसाले टाकणार आहे। लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। यात मी एक्स्ट्रा कोणतेही मसाले टाकणार नाही आहे, कारण की मटकीला त्याचा एक वेगळा टेस्ट असतो जे खाण्यात खूप छान लागतं। सर्व मसाले टाकले, मटकी टाकली की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जितका रस्सा ठेवायचा आहे तितकं पाणी टाकायचं आणि 7 ते 10 मिनिटं झाकून भाजी होऊ द्यायची। ही आपली मटकीची भाजी तयार आहे। ही आहे आपली चविष्ट मटकीची भाजी आणि भाकरी। थँक्स फॉर वॉचिंग।